नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला आज मी आमचे पक्षी थांबे दाखवणार आहेत. आणि हे बघितलं तर हे आहेत आमचे पक्षी थांबे. आपण ही बाजरी केलेली होती आणि हे सूर्यफूल केलेलं होतं. त्याचसोबत इकडे देखील हे बघा, तुम्हाला काही काही ठिकाणी अशी बाजरी पेरलेली दिसेल, जी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी मधमाशांसाठी फुले आणि फळे खाण्यासाठी असतील यासाठी ठेवलेले. तर ही जी आहेत, ही जी दिसत आहेत, ही सर्व आपली पक्षी थांबे आहेत. आणि तुम्ही बघू शकता, हे वरती खूप सारे पक्षी आपल्याला उडताना दिसतील. त्यामध्ये वेडा राघू आहेत, पोपट आहेत, काही चिमण्या आहेत, सुतार पक्षी आहेत, असे वेगवेगळे पक्षी आहेत. तर आपण हे बघा, हे जे आपलं सूर्यफूल दिसत आहेत बघा, आता तुम्हाला इथे कुठे काही यांच्यावर दाणे नसते दिसणार. तर हे मुद्दामून पक्षासाठी आपण ठेवलेले होते. आणि याचं कारण असं, जे मी मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं, की आपल्या मागे 40 एकर असं खूप छान घनदाट झाडांचं पीक क्षेत्र होतं, जे की एक प्रायव्हेट शेती होती. पण त्यांची शेती सौर ऊर्जा प्रकल्पामुळे त्यांनी काढली. त्यातील खूप सारे झाडं गेलीत. आता तिथे सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहेत. त्यामुळे इथे 40 एकरात राहणारे जे पक्षी आहेत, त्यांच्या राहण्यासाठी आणि खाण्यासाठी काही उरलं नाही. त्यामुळे आपण हा पूर्ण सूर्यफूल यावेळेस पक्ष्यांसाठी ठेवला. आपण दरवर्षी एक 15, 20, 30% हा जो भाग असतो, हा पक्ष्यांसाठी खाण्यासाठीच ठेवत असतो. म्हणजे कंटिन्यू मी बाजरी करतो, ती बाजरी पक्ष्यांसाठी ठेवतो आणि उरलेलं जे आहे तसं बीज करतो आणि पुन्हा पेरणी करतो. तसंच आता मी सूर्यफुलाचं देखील करतो आहे. मंडळी, मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, की आपण जे पक्षी बघतो, त्या पक्ष्यांपैकी बहुतेक पक्षी ही मांसाहारी असतात. आणि काही जे असतात ती शाकाहारी गोष्टी देखील खातात आणि मांसाहारी गोष्टी देखील खातात. जसं की आहे चिमणी, त्यानंतर वेडा राघू, सुतार पक्षी, त्यानंतर आहेत पोपट, असे जे पक्षी आहेत, तर हे 70 ते 80% कीटकांवरती अवलंबून असतात आणि उरलेले 20-30% हे असे बीज वगैरे खातात. त्यामुळे आपण असं म्हणतो की पक्षी आपल्या शेतात जर पिकावरती बसले तर पूर्ण पिकाचा ताव मारतात किंवा सगळे पीक जातं. पण इथे बघा तुम्ही, आता इथे दाखवतो मी, बघा हे माझं ऊर कशा पद्धतीने खाल्लं आहेत. आणि हे मुळात मी पक्ष्यांसाठी ठेवलेलेच आहेत. तर जर आपण शेतामध्ये पक्षी थांबे केले, तर हे पक्षी सर्वात पहिला ताव हा कीटकांवरती मारतील. कारण त्यांचं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं फेवरेट खाणं हे किडे आहेत, अळ्या आहेत. त्यातला जो राघू पक्षी आहेत, हे उडणारे पतंग, कीटक हे खातो. चिमणी हे अळी वगैरे खाते. पोपट अळ्या वगैरे खातो. त्यानंतर असेच बाकीचे सुतार पक्षी असेल तर खोडावर असलेली खोडकीट वगैरे अशा काढून खातो. सो असे वेगवेगळे पक्षी असतात, आणि जे आपल्या या अशा कीडला, वेगवेगळ्या प्रकारच्या कीडला नियंत्रित ठेवतात. त्यामुळे आपण शेतामध्ये हे नैसर्गिक कीटकनाशक जे आपले पक्षी आहेत त्यांना जागा केली पाहिजे, त्यांच्यासाठी जागा ठेवली पाहिजे. सो माझा हा प्रयत्न प्रत्येक वेळेस असतो की या निसर्गाला इथे जगता यावं, वावरता यावं. त्यामुळे त्यांच्यासाठी काही हिस्सा हा ठेवलेला पाहिजे. जसं की कावळे आहेत, त्यानंतर घारी आहेत, भारद्वाज पक्षी आहेत. हे काय करतात, हे जमिनीवरती असणाऱ्या किंवा खतामध्ये असणाऱ्या हुमण्या अळ्यांना वेचून खातात. कोंबड्या असतील ज्या तुम्ही पाळू शकतात, बरोबर की नाही, या देखील हुमणी अळ्यांना खातात. सो असा प्रयत्न पक्ष्यांच्या मार्फत देखील केला पाहिजे. त्यामुळे आपण हे शेतामध्ये जिथे आपली बाग वगैरे आहेत, इथे आपण यांचा कीड नियंत्रणासाठी पक्ष्यांचा वापर करतो. धन्यवाद.